हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वालाच्या शेंगा. तर त्यासाठी मी वालाच्या शेंगा आणल्या, त्या निवडून घेतल्या आणि आता त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यासाठी जे वाटण लागतं ते आता आपण तयार करून घेऊया. तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडासा लसूण घेतला, शेंगदाणे घालून घेतले आणि आता आपण त्याचं बारीक वाटण करून घेऊया. अशा पद्धतीने त्याचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. तर गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घेतलं. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे मोहरी घालून घेऊया. जिरे मोहरी तडतडले की आपण जे वाटण तयार केलं आहे ते घालून घेऊया आणि त्याला परतून घेऊया. आपलं वाटण थोडंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण वालाच्या शेंगा घालून घेऊया आणि त्यालाही परतून घेऊया. आपण जे वाटण घातलेलं आहे त्याबरोबर वालाच्या शेंगांनाही परतून घेऊया एकसारखं. त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. वालाच्या शेंगा तेलामध्ये चांगल्या परतून दिल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि त्याला पुन्हा मिक्स करून घेऊया. आता त्यावर आपण एक झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट कमी गॅसवर भाजी तयार होऊन देऊया. 2 ते 3 मिनिट भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया. पुन्हा भाजीला शिजवून देऊया. भाजीला थोडा वेळ मंद आचेवर शिजवून दिल्यानंतर आपली भाजी तयार झाली आहे. तर तिला आपण आता एका बाउलमध्ये सर्व करूया. तुम्हीही अशाच पद्धतीने वालाच्या शेंगा नक्की तयार करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा संगीता किचनला. धन्यवाद.